मार्केट वाढलं तर इथे आपण डेरिव्हेटिव्हचा वापर करून लॉंग पोझिशन बनवू शकतो. आता बऱ्याच वेळा मार्केट पडलं तर म्युच्युअल फंडवाल्यांना शांत बसावं लागतं वर जाण्याची वेट करता, परंतु मार्केट जर पडलं तर इथे फंड मॅनेजर ह्या 20 ते 25% अमाऊंटचा वापर करून मार्केटमध्ये त्या फंडाला बॅलन्स करण्यासाठी शॉर्ट पोझिशन उभ्या करू शकतो, ज्याच्यामुळे व्होलॅटिलिटी वाढली तरी पोर्टफोलिओ इथे नॉर्मली प्रोटेक्टेड राहतो. म्हणजे SIP एक हायब्रिड लॉंग शॉर्ट मॉडेलवर चालतात. क्लिअर झालं. आता पाहूया याचं मुख्य वैशिष्ट्य आणि नियम काय आहेत. कमीत कमी गुंतवणुकीची सुविधा यांनी त्याच्यामध्ये ठेवलेली आहे. आता अगदीच कमी नाहीये, ते किती ते पण तुम्हाला मी थोड्याच वेळात क्लिअर करतो. फ्लेक्झिबिलिटी ऑफ स्ट्रॅटेजी याच्यामध्ये असणार आहे. डेरिव्हेटिव्ह वापरण्याची परवानगी याच्यामध्ये मिळाली आणि महत्वाचं म्हणजे म्युच्युअल फंड कॅटेगरीमध्ये पहिल्यांदाच असं काहीतरी होतंय जिथे डेरिव्हेटिव्ह वापरता येणार आहेत. चौथी इम्पॉर्टंट गोष्ट इथे ती म्हणजे लिक्विडिटी किंवा रिडम्पशन फ्रिक्वेन्सी मध्ये थोडा इथे आपल्याला फरक पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या काही SIPs मध्ये नियमित म्युच्युअल फंड्स प्रमाणे दररोज एंट्री एक्झिट नव्हे तर विशेष नियम याच्यामध्ये लागू केले जाणार आहेत. म्हणजे एक प्री डिफाईन्ड विंडो असेल, म्हणजे 15 दिवसातून एकदाच काढा, महिन्यातून एकदाच काढा, असं काहीतरी याच्यामध्ये. कारण अशा फंडाचे मोठे भाग डेरिव्हेटिव्हज, फ्युचर्स, ऑप्शन्स आणि हेजिंग पोझिशन मध्ये गुंतवले जातात, जे दररोज अनवाइंड करणं फंड मॅनेजरसाठी शक्य नसतं, कारण डेरिव्हेटिव्हच्या पोझिशन मोस्टली मंथली क्लोजर केल्या जातात. आता डेरिव्हेटिव्ह पोझिशन्स बंद करून सेटलमेंट करण्यासाठी वेळ लागतो, त्याच्यामुळे फंड हाऊसला कॅश फ्लो व्यवस्थित ठेवण्यासाठी रिडेम्पशन फ्रिक्वेन्सी मर्यादित करावी लागते, म्हणून याच्यामध्ये ते येणार आहे. ही गोष्ट आता तुम्हाला समजली असेल.